आजकाल तरुण वर्गात म्हणजे वय 30च्या खाली असणाऱ्या मुलांमध्ये बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीर सुदृढ व स्नायू पिळदार बनवण्यासाठी एक स्पर्धा असते व ते जिम जॉईन करतात आणि या जिममध्ये जिम ट्रेनर स्टेरॉइड व प्रोटीन पावडर घेण्याचा त्यांना सल्ला देतात की ज्यामुळे वजन तर वाढत नाही परंतु शरीर बळकट व स्नायू पिळदार दिसतात आणि हा हीमॅन लुक तरुणांना फारच आवडतो व या वयात सर्व तरुणांना हा हीमॅन लुक हवाच असतो. दिल्लीचे डॉक्टर एल तोमर जे स्वतः एक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांनी दिल्ली येथील दिल्ली हिप 360 या परिषदेत त्यांनी हा इशारा दिला की तरुणांमध्ये कंबरदुखीचा त्रास वाढत आहे. 30 वर्षाखालील मुलांमध्ये कंबरदुखीमुळे ते वारंवार ऑर्थोपेडिक तज्ज्ञाकडे जातात आणि तोमर यांच्या म्हणण्यानुसार स्टेरॉइड्स व प्रोटीन पावडर जे ते सतत घेत असतात बॉडी बिल्डिंगसाठी त्यामध्ये एक घातक रसायन असतं ज्याचं नाव आहे एव्हस्क्युलर नेक्रोसिस. हे जे घातक रसायन आहे हे कमरेमधील रक्तपुरवठा कमी करतो किंवा तो बिघडवतो आणि त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि यापैकी 70% पेक्षा जास्त प्रकरणामध्ये स्टेरॉइड्स किंवा प्रोटीनचा अतिरिक्त वापर केलेला असतो या मुलांमध्ये. तर मित्रांनो की तुम्ही शरीरसष्ट नक्की करा, बॉडी बिल्डिंग नक्की करा, परंतु अतिरिक्त स्टेरॉइड्स किंवा अतिरिक्त प्रोटीन पावडर घेऊ नका ज्यामुळे तुम्हाला परमनंट कंबरदुखी होऊ शकते आणि त्यातील जे घातक रसायन आहे एव्हस्क्युलर नेक्रोसिस त्याच्यामुळे तुम्हाला परमनंट तुमची हाडं ठिसूळ होऊ शकतात आणि फार पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो नक्की हा सल्ला डॉक्टर तोमर यांचा घ्या आणि शरीर सुदृढ करा, बॉडी बिल्डिंग करा, परंतु या प्रोटीन पावडर आणि स्टेरॉइडचा अतिरिक्त मारा करू नका.